मावळमध्ये प्रतिशिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय तृतीयेचा उत्सव बघायला मिळतोय। भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आलाय। या निमित्तानं मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती। या नेत्रदीपक सजावटीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होतीये। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया सणाच्या औचित्य साधत अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला तब्बल 11,111 आंब्यांचा भव्य नैवेद्य अर्पण करण्यात आला। विधिवत पूजा अर्चना करून श्रीच्या चरणी आंब्याचा नैवेद्य ठेवण्यात आलाय। सणाच्या दुसऱ्या दिवशी हे सर्व आंबे शहरातील गरजू नागरिक, अंध आणि अपंग, शाळा तसंच वृद्धाश्रमामध्ये महाप्रसाद म्हणून वाटप केले जातात। श्रींच्या प्रसादाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत आनंद आणि गोडवा पोहोचवण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या वतीनं सातत्यानं केला जातोय। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आज राज्यातील अनेक मंदिरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। अनेक मंदिरांमध्ये देवाला नैवेद्य म्हणून आंब्यांची आरासही करण्यात आली आहे आणि आंब्यांच्या या आकर्षक सजावटीमुळे मंदिरांचा गाभारा अधिकच फुललाय। सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। 3 दृश्य आपण बघू शकतोय। पुणे, मुंबई आणि रत्नागिरीमधली ही दृश्य आहेत। पुण्यामधल्या दगडूशेठ गणपतीची मंदिरामधली ही दृश्य आहेत। मुंबईमधल्या मुंबादेवी मंदिरामधली ही दृश्य आहेत आणि तिसरी दृश्य आहेत रत्नागिरीमधल्या गणपतीपुळेमधल्या गणपती मंदिराची। या तीनही ठिकाणी आकर्षक अशी आंब्यांची आरास करण्यात आली आहे। नाशिकमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं चांदीच्या गणपतीला आंब्यांची आरास करण्यात आली आहे। 251 किलोच्या आंब्यांची आरास बाप्पाच्या समोर करण्यात आली आहे। आंब्यांचा पहिला सण असल्यानं चांदीच्या गणपतीला आंब्यांची आरास करत नैवेद्य ठेवण्यात आलाय। त्यानंतर नैवेद्यात ठेवलेले 251 किलो आंबे आधार आश्रमामध्ये वाटले जाणार आहेत। तर लासलगाव येथे अक्षय तृतीयाच्या निमित्तानं दत्त मंदिरामध्ये भक्तिभावानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या दरम्यान भक्तांकडून तब्बल 151 किलो आंब्यांची मनमोहक आरास साकारण्यात आली। आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती। या विशेष प्रसंगी पूजाविधी, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले। आंब्यांच्या आरासाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली होती। दरम्यान उद्या संध्याकाळी या आंब्यापासून आमरस तयार केला जाईल आणि पुरणपोळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप केला जाईल, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे।